आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। नागपूर जिल्हा परिषदेतील लाभार्थी लाडक्या बहिणींचा शोध सुरू, तर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार। राज्यभरातील जिल्हा परिषदेतील 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ। जळगावच्या धरणगावमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पुजाऱ्यांचा मृत्यू। दरम्यान महंत प्रियरंजन दास गुरु आचार्य यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक, संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको। नाशिकमधील ग्रामसभेत वाद झाल्याचं प्रकरण, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांसह 10 जणांना अटक। व्हिडिओ काढण्यावरून तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंचांमध्ये झाला होता वाद। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गोंदियातील आणखी 9 कृषी केंद्रांना आता कृषी विभागाकडून दणका, तर 6 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, 3घांचे हे रद्द। कृषी केंद्रांच्या कारभारामध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे ही कारवाई। नाशिकमध्ये महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या कॉइलची चोरी, तर येवला पोलिसांनी काही तासातच आरोपीला घेतलं ताब्यात। चोरीचा मुद्देमालही जप्त। नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील आरंभ स्पावर गुन्हे शाखेचा छापा, 5 तरुणींची यातनं सुटका। मुख्य आरोपी महिलेला अटक, महिलेवर याआधीसुद्धा पॉस्को आणि अनैतिक देहविक्रीचे गुन्हे दाखल। नाशिकच्या बागलाणमधील तळवाडे भामरेच्या ग्रामस्थांचं आमरण उपोषण, हरणबारी कालव्याचं काम अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त। दरम्यान या कालव्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची सुद्धा या ग्रामस्थांची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई, करमाळा पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णन यांनी केली कारवाई। 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 4 चाकी आणि दुचाकींची चोरी करणारी टोळी गजाआड। आरोपींकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3घांना ठोकल्या बेड्या।